श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 28. जीवन जगत असताना सांसारिक सुखासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्नशील नक्कीच असतो, परंतु मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे. ह्याच जन्मात सार्थक करायचं असेल तर आपल्याला ईश्वर भक्तीही करावीच लागेल, ज्याचे अनेक मार्ग आहेत. जसं जप, तप, नामस्मरण सोबत आपलं कर्म चांगलं ठेवायचं, कर्तव्यनिष्ठ आपण असावं आणि अधिक मासासारखी पर्वणी ज्यामध्ये तर जास्तीत जास्त आपण ईश्वर भक्तीमध्ये रममान व्हावं, ज्यामुळे आपलं जीवन सुखमय होईल, ऐश्वर्य संपन्न होईल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. जय जयाजी करुणामूर्ती, विश्वंभरा विश्वस्फूर्ती. आता करुणा समुद्रा कृपामूर्ती निवारी अधोगती, माझी तव अनाथ दीन प्रार्थितो करुणावचन. तेने दयाळुवा कृपाघन, रक्षावे कृपेने दासाते. मल महात्म्य अति पावन, ऐकवतो श्रोते भाविक जन. तया लक्ष्मी नारायण संवाद, पूर्ण परिसा सज्जन. आदरे लक्ष्मी वदे हो जनार्दना, भक्त भाविक प्रतिपाळ अगहरणा. परिसा माझी विज्ञापना, हे नारायणा करुणा सिंधो. तरी स्त्रियांनी करावे कवनव्रत, आचरावे केवी मोक्षाते पावावे. देवदेवा सांगावे सर्व ही स्त्री देहाची आकृती असे, जाण शरीरी अमंगळता पूर्ण हरेल कैसे. ते कृपा करुणी वदावे जाण स्वामी. या माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, स्त्रियांनी अधिक मासामध्ये काय करावं, कोणते व्रत आचरण करावं जेणेकरून तिला मोक्ष मिळेल. कारण ती यामध्ये मासामध्ये स्त्रीचा देह असा आहे, जर त्यावर कुठं कलंक लागला तर तिचे आईबाप देखील तिला स्वीकारत नाही आणि तिचा पती देखील तिला सांभाळत नाही. भगवान विष्णू मग म्हणाले, सकळ धर्मा माझी उत्तम. धर्म जाण स्त्रियांचे दैवत, व्रताराची पूर्णतया वेगळे दैवत. आन केले साधन जन्मवर, साधन केले शास्त्र पुराणे दैवत. पूजिले ते तू केही वाया गेले जे नाचरले. पती आज्ञा पै जे पती, वचनोत्तमानी वचनार्थ करी. पती लागून अनमृत, सदा असत्य वचन तरी. निदानी सुटेना या व्यतिरिक्त अनंत पापराशी त्या घडती स्त्रियासी. काही सायासी काही अनायासी, तरी सुटका तीस असेना. परी केलिया म्हणोनी सर्वे सर्वेश्वर, स्त्रिया ते दैवत आपला भ्रतार. हा तव वेदेची केला निर्धार, तेने आन विचारणसेची. पतीची आज्ञा तेची मान्य, तेची दैवत प्रतिवर्ते लागून. पती वाचून इतर सर्व शिक्षीण नसे, कारण अन्य काही. भगवान विष्णू म्हणाले, स्त्रियांनी पतिधर्माचं आचरण करावं, तिचे पती हेच तिच्यासाठी दैवत आहे. एखाद्या स्त्रीनं जन्मभर जरी साधना केली तरीही शास्त्रपुराणाचा अभ्यास केला, परंतु तिनं जर पतीच्या आज्ञेचं आचरण केलं नाही, ती जर पतीशी प्रामाणिक नसली तर तिची भक्ती, तिचा जन्म वाया गेला आहे. अर्थात हे वचन जितकं स्त्रियासाठी लागू आहे तितकंच पतीसाठी देखील लागू आहे. पतीचं देखील कर्तव्य आहे, त्यानं आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं, पत्नीला कधीच कमी लेखू नये. कारण पत्नी जी असते ती घरातील कुलस्त्री, साक्षात लक्ष्मीचं रूप असते. ज्या घरामध्ये नेहमीच या कुलस्त्रीचा अपमान केला जातो, त्या घरात माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही. पतिव्रत समान होतो. भगवान विष्णू माता लक्ष्मीला एक कथा सांगू लागले. पूर्वी काश्मीर देशात धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुशीला जी अत्यंत परम पतिव्रता होती. त्यांना मूलबाळ नव्हतं. दोघांचं वय वर्ष झाले होते. ब्राह्मण एकदा तिला म्हणाला, वसंत ऋतू उष्ण मास आहे, आपण गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. ती देखील अवश्य म्हणून त्याच्यासोबत निघाली. पाहून गंगोदक निर्मळ, दुजे कोणी नसेची अढळ. जळी रिघोनिया तोवेळी स्नान करे तातडी. परिबुद्धी कर्मानुसार, हृदयी उदेला कामविकार. विप्र झाला कामातर, बोले उत्तर श्री येते म्हणे नग्न जल. क्रीडा करावी रती सुखाते, विश्रांती द्यावी ऐसे वाटे. माझ्या जीवी तरी आचरावी क्रिया.
आहे तव येरी वद असे तसे उत्तरा मने हे केवते उदले अंतरा माध्यान्न पातला भास्करावरी गंगा तीरही पवित्र त्याही वय नसे आपले हेतो केवी मन उद्भवले मजतो वचन मोडिता नवय नयन वाहिले बोल लागले पतिव्रतसी तरी स्वगृही चला निधी मग सारावी हे विधी म्हणे तो न घडे कधी नाही अवघे कामाते ऐसे ती तव वदोनी जल क्रीडा करीत झाली नग्न द्रवो घेऊन लागले रेतपूर्ण हृदय मदन दुसनुसी मग सारी ते झाली रती शांत केले ते वेळी सती केले धन्य ते पतिव्रता सती वचन न मोडी व्रताराचे परी चमत्कार झाला अद्भुत पोटी धरी ती झाली गर्भात नवमास भरता ते झाली प्रसूत कामिनी आश्चर्य करीती सकळ जन म्हणती पहा हो हे नवल कोण वृद्धापकाळी पुत्र निधान देखे कामिनी आदरेसे कृष्ण वसंत ऋतूमध्ये त्यांनी गंगेमध्ये स्नान करण्याची इच्छा झाली. स्नान करत असताना ब्राह्मणाच्या मनात कामविकार आले. त्याने आपल्या पत्नीजवळ तशी इच्छा प्रगट केली. सुरुवातीला तिने नकार दिला. ती म्हणाली, पण नंतर पतीची आज्ञा वचन मानून तिने त्यांचे मनोरथ पूर्ण केले आणि चमत्कार झाला. वयाच्या 60व्या वर्षी सुशीला गर्भधारणा झाली. 9 महिने पूर्ण होताच ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. तिला 2 पुत्र झाले, शारदा आणि शांती असं तिने नाव ठेवलं. नगरवासियांना काहींना कौतुक केलं, काहींना आश्चर्य वाटलं, काहींनी तर निंदा केली. शांती आणि शारदा ही दोन्ही मुलं मोठी झाल्यानंतर ते देखील गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेले आणि नग्न होऊन त्यांनी जलक्रीडा केली. त्यांचं पाप त्यांना भोगावं लागलं. त्यांची कायाही म्हणजे त्यांचं शरीर तप्त झालं. दोन्हीही जे ब्राह्मण कुमार आहेत, 24 तास त्यांच्या अंगात ताप असे, त्यांचं शरीर तप्त असे, अंगाची लाही होऊन ते संतप्त होत होते. अनेक उपाय करून पाहिले, मात्र त्या मुलांना गुण तर आलाच नाही. मात्र त्यांचा विकार वाढू लागला. वेदनेने ते तडफडू लागले. धर्मशर्मा आणि सुशीला दोघेही शोक करू लागले. वृद्धापकाळी मुलाचं वरदान मिळालं. 2 मुलं झाली. मात्र आपल्या डोळ्यादेखत त्यांना होणाऱ्या असह्य अशा वेदना, हे महादेवा, यापेक्षा आम्हाला मरण दिलं असतं तर ते चांगलं झालं असतं. उत्तम चंदन आणूनी मर्दन करिता पुत्राला गुण परी शीतलता नवेची नयनी यथाभूत बालका ते वार्ता फाकली नगरात जनसमुदाय निरखू येत जे उपचार सांगत ते करीती माता पिता परी काही केल्या नव्हे रे अधिकाची चर पडती कुमारे वृत्तांत कथा रूपवरे तेही येत धावोनिया रूप धार्मिक पायी देखोनिया आश्चर्य करीती हृदयी म्हणे माझिया राष्ट्री ऐसा नाही धन्वंतरी आगळा मग राय शोध केला बहुत कोणी धन्वंतरी न मिळे तेथे नाही पंचाक्षरी महत उपावन चालत कवनाचा धर्मशर्माचा मुलांची ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली आणि मग राजापर्यंत देखील गेली. ही बातमी पसरली. राजा धार्मिक होता. त्यानं कोणी धन्वंतरी वैद्य मिळतो का यासाठी शोध सुरू केला. मात्र त्याला कोणीही धन्वंतरी मिळाला नाही जो धर्मशर्माच्या मुलांचा हा विकार बरा करू शकेल. एकदा गालव मुनी राजाला दिसले होते. राजाने त्यांचा आदर सत्कार केला, त्यांचे पूजन केले, आपल्या आसनावरती त्यांना बसवलं. धर्मशर्माच्या मुलाची सर्व हकीकत सांगितली. उपाय सांगावा ऐसी विनंती केली असेल कोणी. पतिव्रता तया बोलती सिंचिता तरी या ज्वराते होय शांतता सौख्य वार्ता बालकाती ऐसे ऐकानता परी नगरी पिटिली डांगोराजी असेल पतिव्रता सुंदर या त्वराया ठाई नगरी प्रकट झाली मातपरी कोणी न बोले पतिव्रता सत्य राजभार्य सहित ग्रामवासी न येत किशोर उदक स्पर्शावया तमरूप चाकटला अंतरी म्हणे कोणीही पतिव्रता सुंदर न देखोची माझी नगरी केवता पुढारी परिणाम तरी सामग्रांचा पापवार्ता ग्रामवासी राजकांता आहा हे केवते करी आता अनंताहू पाहे जखाता बालकासी आणि सत्वही गेले नगरीचे हसणे आणि सकळ इकांचे देव लांछन झाले जन्माचे बोलता वाचे न बोलवे ऐसे चिंता करिता रूपनाथ आश्चर्य वर्तले
अद्भुत एक निषादी त्या समयाते आली तेथे अवचिता जातीची ती भिल्लेनी मस्तकी काष्ठभार घेऊनी जात असे आपले मार्गानी तव देखिले नयनी अपूर्व ग्रामवासी जनांचा समुदाय मेळा अवलोकितसे अबला मग मस्तकीचा भारा आपटीला आली तेथे जनसमुदाय वार्ता ऐकता कानी कारण करणी जे पतिव्रते माझे शिरोमणी असलिया भेटावे रूपा लागोनी जीव वावया वालका ऐकत ऐसिया वचनाते पतिव्रता धर्माते ठाऊत के नसेची ते कैसा आचार होई न कळे परितेच नियम असे एक पतिवचनी नसे वंचक सदा सर्व काळ देखा पती नसेची स्वप्नी नेने परदाराते भाषण करून शके कोणाते ऐसे असताती तेथे राजा जवळी के पातले म्हणे कवन संकष्टा तुम्हा ते निवेदी रूप सत्तमा राय निवेदिले सर्वही कर्मा बोले भामा निषादाची म्हणे उदकान लवलाही मी तव पतिव्रता धर्म नेने काही परी असता सर्व शेषाई पाहे नवाई रूपभरा गालो मुनींना राजाला एक उपाय सांगितला. तुझ्या नगरीमध्ये जे कोणी पतिव्रता असेल तिच्या हातात उदक द्यायचं आणि ते उदक या बालकावरती शिंपडायचं म्हणजे त्यांचा ज्वर शांत होईल. राजाला आनंद झाला. त्याने आपल्या गावात दवंडी दिली. जी कोणी पतिव्रता असेल त्याने दरबारात यावं. खूप वाट बघितल्यानंतर एकही स्त्री त्या ठिकाणी आली नाही. राणी देखील त्या ठिकाणी आली नाही. आणि मग संपूर्ण नगरीमध्ये एकच चर्चा झाली की या गावात कोणी पतिव्रता आहे की नाही. तेव्हा राजाला मग आपल्या नगरीची लाज वाटू लागली. आपल्या नगरीचं आणि स्वतःचं देखील हसू झालं असं त्याला वाटलं. त्यावेळी एक भिल्लिनी त्या ठिकाणी आली. तिच्या डोक्यावरती गवताचा भारा होता. जी कोणी पतिव्रता नारी असेल तिने राजाला येऊन भेटावं असं तिने ऐकलं आणि ती राजाजवळ आली. म्हणाली, कोणतं संकट आलं आहे, आपण मला ते सांगावं. गवताचा भारा तिने खाली ठेवून दिला. मी किती पतिव्रता आहे किंवा नाही हे भगवान विष्णूंना माहीत आहे असं ती म्हणाली. पतिव्रता धर्म काय असतो या भिल्लिनीला माहीत नव्हतं. ती अशिक्षित होती. मात्र तिने कधीच पतीची अवज्ञा केली नाही. म्हणून कुठल्याही परपुरुषाशी चुकून देखील तिने कधी संवाद केला नाही. असे म्हणून तिने हातावरती पाणी घेतलं आणि बालकावर शिंपडलं. काय चमत्कार झाला. त्या बाळांचा ज्वर शांत होऊन दोन्ही बाळे उठून बसली. त्यांनी भिल्लिनीचे पाय धरले. राजाला अतिशय आनंद झाला. त्याने भिल्लिनीला वस्त्र अलंकार दिले. तिला एक गाव भेट दिलं. गौरव केला. सर्व नगरवासियांनी भिल्लिनीचा जय जयकार करू लागले. तो चमत्कार झाला अद्भुत. तात्काळ ताप झाला शांत. बाळ खडबडून उठत चरण वंदित निषादीचे. ऐसा चमत्कार पाहुनी जय जयकार करीती सर्वजण. मग राळे वस्त्र अलंकारे करून निषादीला लागून गौरव रवीवरी एक ग्रामतत्वता देता झाला रूपनाथ. ऐशी निषादी पतिव्रता देखुनी समजता आश्चर्य ऐसे. पतिव्रतेचे कथन लक्ष्मी ते वदे नारायण. तेची तुम्हा कथिले संपूर्ण. आचरा सर्वज्ञ सर्व ते म्हणून कधीच सर्व धर्मा माझी धर्म. श्री येते व्रतार सेवेचे नेम तयाची वचनी प्रेम धरुणी वरते सर्वदा. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला पतिव्रता धर्माविषयीचे ही कथा सांगितली आणि कुठल्याही स्त्रीसाठी सर्वात श्रेष्ठ धर्म जर कुठला असेल तर तो आपल्या पतीची सेवेचा धर्म. पतिव्रता धर्माचे आचरण म्हणजे पतीची अवज्ञा न करणे, त्यांच्या इच्छेत इच्छा मिळून राहणे, मग ती येत करणे न लगे आन काही. जे जपतप साधन आपला व्रतार तोची नारायण. पावे मोक्ष सदन ते स्वस्त श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहरसुत विरचित 28तमोऽध्याय. गौडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.